देवीच्या वर टेकडीवर पोहोचली. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं मयुरीज लेन्स लाईफमध्ये. तर माझ्या लास्ट व्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की गुढीपूजन झाल्यानंतर, गुढी उभारल्यानंतर आम्ही करणार आहोत रोडगे पार्टी रुद्रायणीला नवीन वर्षानिमित्त. तर आता आम्ही निघालेलो आहोत, सगळं सामान वगैरे पॅक करून घेतलेलं आहे आणि रुद्रायणीला जायला निघालेलो आहोत. तर ॲक्च्युली काही प्रोग्राम असला, छोटा मोठा जरी कार्यक्रम असला घरचा, तरी मलासुद्धा बरेच कामं असतात, त्यामुळे मी एवढं शूट नाही करू शकत. पण जेवढं माझ्याकडनं पॉसिबल होतं ते शूट करण्याचं मी ट्राय करते आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या मोमेंट्स कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न करते. तर आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत रुद्रायणीला. तुम्हाला कारमधून जी टेकडी दिसत आहे, जे मंदिर दिसत आहे, तेच रुद्रायणीचं मंदिर आहे. 360 पायऱ्या असलेलं हे मंदिर आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि रोडगे आम्ही जे स्वयंपाक वगैरे आहे सगळं आम्ही देवी मंदिराच्या पायथ्याशी करणार आहोत. तर हे बघा, आम्ही पोहोचलो आहोत. मोठं चिंचेचं झाड आहे, छान सावली आहे आणि बाजूलाच मंदिर आहे, विहीर आहे, पाण्याची पूर्ण सोय इथे आहे. तर इथे आम्ही स्वयंपाक करणार आहोत. तर सगळं सामान वगैरे काढलेलं आहे आणि स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे ऑलरेडी. सगळे आपापल्या कामाला लागलेले आहेत. मोठी मावशी, आजी, छोटी मावशी, मोठी मावशी सगळे भांडे वगैरे काढती आहे आणि आजी आणि छोटी आजी लागलेले आहेत कामाला. भांड्यांना पूर्ण माती लावून घेते, कारण चुलीवर आपल्याला सगळा स्वयंपाक करायचा आहे. रोडग्यांची कणिक ऑलमोस्ट रेडी आहे, भिजवून झालेली आहे आणि मी पण वांगे चिरायला घेतलेले आहेत आजीसोबत. आजी आणि मी बसून वांगे चिरतोय. मावशी तिकडे रोडग्यांची कणिक भिजवत आहे. आणि बघा, लेट कमर्स फायनली आलेले आहेत. लतू मावशी आणि माझी कझिन आलेली आहे. आल्या आल्या लतू मावशी बसले रोडगे करायला, बिकॉज ऑलरेडी खूप लेट झालेला आहे, ऊन पण फार झालेला आहे. त्यामुळे सगळे आता रोडगे करण्याच्या मागे लागलेले आहेत फास्ट. छान सगळ्यांचा गप्पा करत करत मामा, मोठी मावशी, लतू मावशी, छोटी मावशी सगळे करतायत रोडगे. तर ही बघा, ही आहे रोडगे बनवण्याची प्रोसेस. तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कधी रोडगे खाल्लेले आहेत का तेही मला सांगा. हे आपल्या विदर्भात फेमस आहेत रोडगे आणि खायला खूप चविष्ट लागतात. गौऱ्यामधील रोडगे आहेत. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर घरी गुढीची पूजा करून, गुढी उभारून आम्ही आता आलेलो आहे रुद्रायणीला. रुद्रायणी देवीचं मंदिर आहे. 360 पायऱ्या असलेलं अतिशय खूप जुनं मंदिर आहे आणि इथे आमचा रोडग्यांचा प्रोग्राम आहे नवीन वर्षानिमित्त. आणि आमच्या विदर्भामध्ये कोणताही प्रोग्राम असो, कोणाला नवस द्यायचा असेल तर रोडगे आणि झणझणीत वांग्याची भाजी केली जाते आणि सगळ्यांच्या आवडीचं आहे. म्हणजे रोज जरी रोडगे दिले तर आम्ही खाऊ शकतो, एवढं सगळ्यांना आवडते. तर आता इथे तुम्ही बघितलेलंच आहे की पूर्ण तयारी सुरू झालेली आहे. आता पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही नैवेद्य घेऊन नंतर वर चढणार आहे. सगळे आधी आम्ही वर जाऊ, देवीचं दर्शन वगैरे करू, देवीला नैवेद्य दाखवू. नंतर परत खाली आल्यावर जेवणाचा आस्वाद घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू. इथे तुम्ही बघू शकता, रोडगे जे आहेत ते आरामध्ये शेकावे लागतात. गौऱ्यांच्या आरात रोडगे शेकतात. तर मोठी मावशी, लतू मावशी आणि मामा पूर्ण आर रेडी करतायत रोडगे शेकण्यासाठी. तर गाईज, आता रोडगे बनून रेडी आहेत आणि आता ते आरात शेकावे लागणार आहेत. तुम्ही बघू शकता, रोडगे खायला जेवढे चांगले लागतात, चविष्ट लागतात, तेवढेच बनवायला ते फार कठीण आहेत. भर उन्हात ते शेकावे लागतात. सगळ्यात कठीण काम आहे. आणि इकडे आजी बनवते आहे वांग्याची भाजी, जी की माझी खूप फेवरेट आहे आणि आजीच्या हातची तर आणखीनच फेवरेट आहे. कुठलाही कार्यक्रम असला तरी पंचफुला आजीच भाजी बनवते. पंचफुला आजीच्या हाताला वेगळीच चव आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप भारी
कलर दिसतोय भाजीचा. आणि भाजी होईपर्यंत मावशी आणि लतू मावशी बनवत आहेत लुंजी. तर लुंजी ही कच्च्या कैरीची असते. तुमच्या भागात लुंजीला काय म्हणतात तेही मला सांगा, कारण की ह्याला दुसरा कुठला वर्ड आहे मला खरंच माहिती नाही. पण खायला खूप टेस्टी लागते. कच्च्या कैरीची आणि त्याच्यात गूळ टाकून ही बनवल्या जाते. तर तुमच्याकडे बनलेला आहे का कच्च्या कैरीची लुंजी, सांगा मला. लुंजी कशी छान लागते. चुलीवरचे सर्व पदार्थांना खूप छान चव असते. आणि इकडे भाजी ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही बघू शकता, तोंडाला लिटरली पाणी सुटलेलं आहे. आता ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक रेडी आहे आणि सगळे नैवेद्य ची तयारी करतात, नैवेद्य पॅक करत आहेत. देवीचा नैवेद्य घेऊन जात आहे. देवीला नैवेद्य दाखवायला रुद्रायणी मातेच्या पायथ्याशी आम्ही रोडगे बनवलेले आहेत. आता नैवेद्य दाखवण्याची तयारी आहे. तर हे बघा, इथून जे मंदिर दिसत आहे, जी टेकडी दिसत आहे, तिथे आपल्याला जायचं आहे देवीच्या दर्शनाला, रुद्रायणी देवीच्या दर्शनाला. नवरात्रात इथे खूप गर्दी असते. तुम्ही इथून बघू शकता, पूर्ण पायऱ्या 360 टोटल पायऱ्या आहेत या मंदिराला. आणि त्या चढून आपल्याला वर आता जायचं आहे. नवरात्रात इथे खूप मोठी यात्रा भरते, खूप गर्दी असते आणि दुरून दुरून लोक येतात यात्रेला. तर आता आम्ही निघालोय टेकडीवर चढण्यासाठी. तुम्ही बघू शकता, पूर्ण 360 पायऱ्या आता चढायच्या आहेत आणि ऊन पण खूप आहे. सगळे आता आम्ही नैवेद्य घेऊन निघालोय. जेव्हा आपण वर चढतो ना, तेव्हा 7 याची 5 याची अशी ही उतरण जायची असते. हे बघा, ह्या इतक्यातच थकल्या. इतक्यातच थकल्या. नाही, आम्ही जात आहोत समोर, थकलो नाही. स्टार्ट. हे बघा, ह्या जुन्या पायऱ्या आहेत. आधी इथनं रस्ता होता. मावशी, ह्या आधीच्या जास्ती आहे की कमी? म्हणजे ह्या पायऱ्या वाढवल्या, लहान लहान केला ना, त्याच्यामुळे वाढवल्या गेल्या. अच्छा. फार पुरातन काळातला रस्ता आहे तो, पण त्याला चढायला कठीण जायचं. हा, आता हे नवीन केले. आधीच्या ज्या जुन्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण दगडाच्या आहेत, कोरलेल्या. पूर्ण दगडाच्या आहेत त्या. आणि आता याला सिमेंट लावलेलं आहे. फायनली पोहोचलो. मी देवीच्या वर टेकडीवर पोहोचली. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलोय. आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवू आणि सुंदर इथे परिसर आहे आणि तुम्हाला देवीचं मंदिर दाखवू आम्ही आता. हे बघा, किती छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटते. इथं माकडं आहेत, प्रसाद घेत आहेत. पूर्ण फॅमिली आलेली आहे वर आणि आता आम्ही जाऊ मंदिरामध्ये आणि सगळे ओटी वगैरे भरतील, देवीची पूजा वगैरे करतील. तर हे बघा, ही आहे रुद्रायणी देवी. खूप लांबून लांबून लोक येतात देवीच्या दर्शनाला. तर आमचं आता दर्शन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता 360 पायऱ्या उतरत पुन्हा आम्ही जाणार आहे खाली. आणि वर आल्यानंतर पूर्ण थकवा जातो आणि एक रम्य वातावरण आहे. आणि एक तर आता उन्हाळा असल्यामुळे एवढं ग्रीन तर नाही, पण पावसाळ्यामध्ये फार ग्रीनरी राहते इथं, खूप छान वाटते. आणि आता पण आम्हाला खूप छान वाटत आहे.
तर आता आम्ही आलेलो आहोत खाली आणि हा जो तलाव तुम्हाला दिसत आहे हा पावसाळ्यात पूर्ण भरलेला असून छान कमळाची फुलं त्यात असतात. उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकलेला आहे. आणि आता मावशी वगैरे सगळे इथे जे मारुतीचं मंदिर आहे तिथे सुद्धा नैवेद्य दाखवतील, पूजा वगैरे करतील आणि आम्ही बसू जेवायला. तर सगळ्यांना खूप भूक लागलेली होती. आम्ही येईपर्यंत आजीनी आणि छोट्या आजीनी ताटं वगैरे सगळे वाढून ठेवलेले होते आणि आम्ही जेवायला बसलो आल्या आल्या. तुम्ही बघू शकता छान स्वयंपाक झाला आहे, खूप भारी स्वयंपाक झालेला आहे. वांग्याची भाजी आणि रोडगे आमच्या विदर्भातील फेमस. तर अशी झालेली आहे आमच्या नवीन वर्षाची सुरुवात. पूर्ण फॅमिलीने आज खूप एन्जॉय केलेला आहे आणि आता जेवण झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत. आभाळ पण खूप आलेला आहे. तर आमच्याकडे गुढीपाडवा अशा प्रकारे सेलिब्रेट केला जातो. आज इथे आमचेच नाही तर बरेच जणांचे रोडग्यांचं जेवण होतं नवीन वर्षानिमित्त. तर आमचं गुढीपाडवा सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगाल. आम्ही सगळे घरी आलेलो आहोत आणि आमची रॉक्सी सुद्धा आमची वाट बघत होती आणि सगळे आराम करत आहे. कोणी मोबाईल बघत आहे तर कोणी आराम करत आहे आणि बाहेर पाऊस सुद्धा सुरू आहे. थंडगार वातावरण झालेलं आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.